अहो आता माझ्याकरता काय मार्स वरती काही उगणार आहे मी तोडून म्हणतोय असं काही नसतं. मिसळ कुठची फेवरेट आहे तुमची, पर्टिक्युलरली कुठचं आहे? आम्ही पुण्याचा आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी, मला इतकं गाण्याचा हाय असतो की एरवी कुठल्या सिगरेट आणि दारूची मला गरज लागत नाही, कारण मी तसाच मस्तीमध्ये असतो. आय एम बस्ड बिकॉज ऑफ म्युझिक. त्याला म्हणतात हाय ऑन लाईफ. हाय ऑन लाईफ. हाय ऑन लाईफ. बोलतोय महाराष्ट्राचे रील्स आणि युट्यूब शॉर्ट्स नक्की पहा, तुम्हाला मजाच मजा येईल. जरूर येईल, मी नक्की जाऊन बघेन, तुम्ही पण बघा. हा भेटला आम्हाला प्लग इन. गाणं कसं होतंय त्याच्यावरती नको चावू नको चावू तर ती काचकन चावली, आणि हे सगळं गाणं चालू असताना बरं आय मस्ट बी ॲज स्वीट ॲज हनी. ट्रुली ते तर आहेच. त्यातल्या एक ताई होत्या, साऊथ इंडियन असाव्या. माझी मुलगी गेली 14 वर्षाची असताना, पण तुमचं गाणं चालू होत असताना मला माझी मुलगी हसत होती आणि तिच्या मागे पांडुरंग उभा आहे असं दिसलं. मी तुम्हाला सांगा, आणि रडत होत्या, खूप घळाघळा रडत होत्या. मला माहिती आहे की माझ्या करवी झालं ते, पण ते काय माझ्यामुळे झालेलं नाहीये. वेन गॉड चूजेस यू ॲज अ मीडियम, सैल सोडा ना आत, तर सरळ पटकन जातं ना आत. त्यामुळे जर औषध आपल्यात ऊर्जा शिरायची असेल तर शिथिल ठेवलं शरीर तरच सुशिरते. इफ यू वॉन्ट टू क्रिएट नॉईज आउटसाइड, क्रिएट सायलेन्स इनसाइड. नमस्कार मित्रांनो, आणि स्वागत आहे बोलते महाराष्ट्र एका खास एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत एक असे व्यक्ती आहेत ज्यांनी इंडियन क्लासिकल म्युझिकला इंटरनॅशनल स्तरावरती नेऊन ठेवलंय. द नॅशनल अवॉर्ड विनर मिस्टर महेश. रितेश, मला इथे बोलवल्याबद्दल प्लेजर इज ऑल आस. आम्हाला खूप बरं वाटतंय. तर महेशजी, सर्वात पहिला तर तुमच्या जर्नीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. लहानपणापासून तुम्ही म्युझिक शिकताय, तुम्ही अप्रोच केलात, कशी सुरुवात झाली आहे जर्नीची, काय होतं? खरं तर आता बघा, मी गाणार आहे म्हणून आपण बॅकट्रॅक करतोय माझी जर्नी, पण तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण मिडल क्लास फॅमिलीमधल्या कुठल्याही गाणं आवडणाऱ्या मुलाची जशी जर्नी असते तशीच माझी होती. म्हणजे सगळं, मला स्पोर्ट्स खूप आवडायचे, मला अकॅडमिक्समध्ये गती होती, पण मला गाण्यासाठी खूप स्पेशल एक सॉफ्ट कॉर्नर लहानपणापासूनच होता. विच मीन्स की मी जर मला आनंद झाला तर त्या आनंदाला मी व्यक्त करायचो गाण्यांना, दुःख झालं तर म्युझिक यूज टू बी ऑन माय साईड. तसं तुम्ही ऐकायचे की गायचे? दोन्ही ऐकायचोही आणि गायचोही. आणि त्यात एका बाजूला मी लहानपणापासून गाणं शिकतही होतो. आणि मग घरामध्ये जनरली कुठलंही कार्य असलं, बर्थडेज असतील, वेडिंग्ज असतील, ॲनिव्हर्सरी असेल, मुंजे असेल, जे काय असेल त्याचं सांगता, रॅपअप म्हणूयात आपण, ही कुठेतरी म्युझिकल पार्टी निवायची. म्हणजे सगळे आम्ही भावंड, मावशी, आई, मामा, आम्ही सगळे बसायचो आणि गाणी गायचो. अशा पद्धतीनं माझं आयुष्य उलगडत राहिलं. एक कुठली तरी गोष्ट असं तुम्हाला म्हणता येईल की म्युझिक हॅज ऑलवेज बीन अ व्हेरी सिरियस पॅशन ऑफ माइंड. म्हणजे मला एक गोष्ट कधी कोणी चूज करायला सांगितली ती कायम म्युझिक हीच असायची. स्पोर्ट्स वॉज अ क्लोज सेकंड. अच्छा, म्हणजे स्पोर्ट्समध्ये कोणता नक्की खेळ तुम्हाला आवडायचा? मी ती 4 मुलं असतात बघा एका शाळेमध्ये, जी कुठलाही स्पोर्ट असलं तरी ते रिप्रेझेंट. अच्छा, ते पीटी सर बोलले, त्या 4 पैकी मी एक होतो. मी मिनी नॅशनल पळालेलो आहे, मी व्हॉलीबॉल स्टेट करता खेळलेलो आहे, बास्केटबॉल मधला सगळ्यात बुटका पहिल्या 5 मुलांमध्ये खेळणारा मी होतो. तर अशा सगळ्या स्पोर्ट्समध्ये असायचो. तर सर, स्पोर्ट्स खेळताना तुम्हाला म्हणजे आवड, म्हणजे पॅशन तर होताच, एनर्जी होती तुमच्या आतमध्ये. मग तो स्पोर्ट्स असो किंवा सिंगिंग असो, तुम्ही तो काढलाच बाहेर, कुठून ना कुठून तुमची एनर्जी बाहेर आली. पण मला एक गोष्ट सुद्धा माहिती आहे की तुमच्या आईचा खूप मोठा ह्याच्यामध्ये हात आहे, असं आपण म्हणू शकतो, तुम्हाला घडवण्यामध्ये. तर त्याबद्दल आम्हाला काही सांगाल की कसा हा प्रसंग आला? जनरली ना, आपल्या फॉर्मेटिव्ह इयर्स म्हणूयात, ज्या बालवयामध्ये आपण ज्यांच्याबरोबर सगळ्यात जास्ती वेळ घालवतो त्या व्यक्तींचा आपल्या जडणघडणीवरती सगळ्यात जास्ती इन्फ्लुएन्स असतो. तर माझ्या बाबतीमध्ये आई
माझे वडील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करायचे, त्यामुळे ते बदली त्यांची सारखी व्हायची आणि त्यांना ट्रॅव्हल खूप करायला लागायचं. मग आई आमची शाळेत सोडा, घेऊन या, मग गाण्याच्या कॉम्पिटिशन्सना घेऊन जा, गाण्याचा रियाज सकाळी करायला उठून बसव, हे सगळं आई करायची. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या गाण्याच्याच नाही सगळ्या जडणघडणीवरती आईचं खूप मेजर इन्फ्लुएन्स आई आहे तर. आणि सर हे सगळं जेव्हा घडत होतं, तुमचे वडील बँकमध्ये कामाला होते, तेव्हा तुम्ही राहायला कुठे होते? मी पुण्यात होतो. पुण्यामध्ये. होय. जेव्हा आईने वळण केलं हे सगळं, तेव्हा तुम्ही नॅचरली अडॅप्ट केलात म्युझिकला, की तुम्हाला थोडा वेळ लागला, की तुम्हाला असं होतं की नाही बाबा मला नाही शिकायचं आज, मला नाही गायचं आज? जस्ट लाईक एनी अदर किड, टेम्परमेंट्स असतात. हम्म. पण मला कुठली डेडलाईन चेज करत नव्हतो. त्यामुळे गाणं हे एक आनंदाचं ठिकाण. म्हणजे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, असं जे म्हणतात ना, की आपल्या इमॅजिनेशन मधलं आयडियल प्लेस काय आहे, तर माझ्यासाठी ती गाणं होतं. कारण मी मगाशी सांगितलं तसं आनंद झाला तरी गावंसं वाटायचं, दुःख झालं तरी गावंसं वाटायचं, कंटाळा आला तरी गावंसं वाटायचं, खूप एक्साइटमेंट असली तरी गावंसं वाटायचं. आणि आता तुम्ही विचारलं अडॅप्ट तुम्ही केलं स्लो का फास्ट, त्याच्यात स्लो फास्टची काही प्रश्नच नाही आहे ना. जे रोज आपल्याला करायला आवडतं त्याची घाई काहीच नसते. त्यामुळे मी अगदी आनंदामध्ये कलेनी कधी आय एम शुअर मला कधीतरी कंटाळा आला असेल, पण कंटाळा आला वॉज इन व्हेरी शॉर्ट स्पर्ट्स. मोठा आपण म्हणतो ना, की त्याच्यामध्ये मला कायम गाण्याबद्दल आकर्षण, उत्कंठा असायची. म्हणजे ते छोट्या वेळासाठी तुम्हाला कंटाळा आला जरी, पण ते लॉंग टर्म मध्ये गाणं एक गाणं होतं. जसं तुम्ही म्हणालात की सुखाचे दिवस असो किंवा दुःखाचे असो, मुंजे असो, तरी पण तुम्ही गायचे. तर सर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुमचा फोन कव्हर सुद्धा पाहिला, पंडित जितेंद्र अभिषेकीजींचा जो कव्हर आहे, तर काय स्टोरी आहे नक्की? पंडित जितेंद्र अभिषेकीजींची तुमची भेट कशी झाली आणि तुम्हाला त्यांच्या गुरुकुलमध्ये, ज्यांचा जो फॉर्म आहे गुरुकुलचा, तिकडे शिकायला मिळालं, आम्हाला सांगा याबद्दल नक्की काय होतं हे. आम्ही गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित आहोत, माझ्या घरातले सगळेच. तर त्यांची एक फिरतं भजनी मंडळ आहे पुण्यामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या भक्तांकडे आरती असते दर रविवारी. तर ती सकाळी 5:30 ते 7 आणि संध्याकाळी 5:30 ते 7 असं. सकाळी काकडा आणि आरती. तर मला असं वाटतं की एकदा तो काकडा जो होता, तो काकडा आरती जी होती ती नवसह्याद्री नावाच्या पुण्यातल्या एका भागात होती. आणि त्यानंतर म्हणजे पाठपुरावा केल्यानंतरचं सांगतोय तुम्हाला, त्यानंतर एक रवींद्र पाटणकर म्हणून माझ्या वडिलांचे मित्र होते, महाराजांचे भक्त होते, आणि सुभाष कामत म्हणून जे प्रख्यात तबला वादक आहेत, हे दोघं काकड्याला आले होते. आणि काकडा झाल्यानंतर मला घेऊन ते दोघं मंडळी अभिषेकी बुवांकडे गेले. ही माझी त्यांच्याशी झालेली पहिली भेट. आणि अभिषेकी जी तिकडेच राहिला होते त्यावेळेस? नवसह्याद्रीतच होते, पुण्यातच होते अभिषेकी बुवा. आणि माझं नशीब दांडगं म्हणून अभिषेकी बुवांनी माझं शिष्य म्हणून स्वीकार केला. त्याच्यानंतर मग गुरुकुल पद्धतीनं माझी तालीम सुरू झाली. अशा प्रकारे तुम्ही भेटलात आणि चालू झाली. तर सर ते जे गुरुकुल जो प्रकार आहे, जी तालीम आहे, सध्या तर तुम्ही पाहताय की तसं काही राहिलं नाही, एवढं कोण शिकवत नाही. त्याच्यामध्ये आणि आपल्या आता जे शिकवतात त्यामध्ये काय फरक आहे? गुरुकुलचं आयुष्य कसं होतं? म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम डे, म्हणजे सुरुवात होते ना दिवसाची, तिथून कसं होतं ते? गुरुकुल म्हणजे बघा, साधारण आता अभिषेकी बुवांना गाण्याचा खूप ध्यास होता, त्यामुळे ते स्वतःच पहाटे उठून रियाज करायचे. तो दिवस संपेपर्यंत ते गाण्यामध्येच असायचे. आता अशा माणसाबरोबर तुम्ही वेळ घालवल्यानंतर तुम्हाला पर्याय नाहीये. सकाळपासून गाणं, रात्री झोपेपर्यंत गाण्याकडेच असणं. आणि मग इतका वेळाकरता तुम्ही गाण्यासोबत वेळ घालवला, आपल्या गुरूंसोबत वेळ घालवल्यानंतर साहजिकचपणे थोडंसं तरी ते आपल्या अंगी पडतं, रुटीनमध्ये येतं. एक्झॅक्टली, रुटीन. त्यामुळे तुम्ही मला विचाराल की गुरुकुल पद्धतीचा आणि आत्ताच्या पद्धतीमध्ये फरक काय, तर इतका वेळ मिळतच नाही ना. कसा मिळेल? एखाद्या
इतक्या मोठ्या गुरूंकडे तुम्हाला जाऊन दिवसभर त्यांच्या सोबत राहून, त्यांच्या सानिध्यात, त्यांच्याकडे शिकून, त्यांची दिनचर्या कशी आहे, गाण्याकडे त्यांची अत्यंत सिन्सिअरिटी कशी आहे, हे सगळं बघून तुम्हाला रोज रोज ऊर्जा मिळत जाते, रियाज करत जाता, ऊर्जा मिळत जाते, रियाज करत जाता. कुठेतरी इंडक्शन थिअरी असते बघा, म्हणजे थंड असलेलं भांडं तुम्ही स्टोववरती ठेवलं तर त्या खाली असलेल्या अग्नीनी जसं भांडं गरम व्हायला लागतं, तसं तो अग्नी जो होता तो माझ्या अभिषेकी बुवांनी दिलेल्या गाण्याच्या तेजाचा होता. आणि मग त्यातनं आम्ही शिष्य लोक सगळे आपण त्यांच्या कृपेने ढळाळू गेलो. सर याच्यातून मला एक गोष्ट तर कळाली की तुम्हाला जेवणाबद्दल थोडंफार काहीतरी माहितीच आहे. कारण इंडक्शन थिअरी तर तुम्ही कुक वगैरे पण आहात सर, कुकिंग वगैरे पण करता. येतं करता. आता मी ना गेली 20-25 वर्ष अच्छा भारताबाहेर राहतोय, त्यामुळे कुकिंग येतं मला करता. ओके सर, कमिंग बॅक टू हा पॉइंट, तुम्ही अभिषेकीजींना भेटला, हा वर्ष कोणता? मी ना माझ्या 10वीच्या सुट्टीत होतो, 91-92. अच्छा, हे साल असेल 92 हे साल. तर माझे 10वीची परीक्षा दिल्यानंतर जी मोठी सुट्टी असते ना, तेव्हाचा काळ आहे. त्यामुळे ते असं वय असतं ना की युअर अ टीनेजर, आपल्याला खूप आकर्षण असलेली एखादी गोष्ट मिळाल्यानंतर कसं आपल्याला स्वप्नात असल्यासारखं वाटायचं ना. तुम्ही विचार करा, हे वर्षानुवर्ष चाललेलं एक एक्सटेंडेड स्वप्न होतं. रोज पडतंय म्हणून त्या स्वप्नात इंटरेस्ट कमी होतो तर अजिबात नाही, तो वाढत जातो की आता काय होणार, आता काय होणार. सुरुवातीला म्हणजे अशा देवासारख्या माणसाच्या समोर बसून आपल्याला शिकता येतं ह्याचं आकर्षण. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रवास करता येतोय ह्याचं आकर्षण. मग त्याच्यानंतर तंबोऱ्यावरती बसून त्यांच्याबरोबर स्वर साथ करतोय ह्याचं आकर्षण. आणि ह्या पूर्ण प्रवासामध्ये संगीत हे फक्त विषय आत्मसात करणं नसून हे एक जीवनाचं साधन आहे. रोज रोजच्या जगण्यामध्ये आपण जसा श्वास घेतो, आपण काही गोष्टी रोज करतो, त्या पद्धतीनं गाणं करून त्या गाण्यातनं मिळणारी एनर्जी, ऊर्जा जी आहे ती कशी आपण उरलेल्या आयुष्यामध्ये वापरू शकतो, याचं कुठेतरी रेव्हेलेशन डिस्कव्हरी झाली. म्हणजे हे पूर्ण अभिषेकीजींनाच क्रेडिट आहे, यांनी तुम्हाला. आजवर जो आहे मी ते फक्त माझ्या गुरूंमुळे, आई वडिलांच्या संस्कारामुळे. हे थोडं काय म्हणतात, क्लिशे वाटतं. नाही, मला ते खरं असतं. कुठली गोष्ट क्लिशे का होते, कारण ती वारंवार 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 जी गोष्ट खरी होत जाते ती वारंवार सांगितली जाते, आणि वारंवार सांगितली जाते म्हणून कुठेतरी ती क्लिशे वाटते. व्हेरी ट्रू सर, हे मला पण पडतं. आणि तुम्ही जे म्हणालात आई वडिलांचे संस्कार, मी पण त्यात मांडतो. कारण लोक किती पण म्हणाली की तुम्ही यू आर इन्फ्लुएन्स्ड बाय समवन ऑर समथिंग, बट दॅट इज द बेसिक. तिकडून सुरुवात होते तुमची आई वडिलांच्या संस्कारांपासून. काय ना, आपल्याला लक्षात येत नाही हो. मी आता बाहेर राहतो ना, तुमची 10वी 11वी 12वी झाली की तिकडची लोक म्हणतात तुम्ही बाहेर पडायचं घरात, तुमचा आम्ही 12वी पर्यंत खर्च केला, ह्याच्या पुढचं सगळं तुमचं तुम्ही करायचं, मदत लागली तर आम्ही असू, पण सगळं तुमचं तुम्ही करायचं. आपले आईवडील असं करत नाही तो. म्हणजे बऱ्याच वेळेला स्वतःच्या स्वप्नांना कुठेतरी एक दूर ठेवून आपल्या मुलांची स्वप्न, आपल्या मुलांच्या स्वप्नामध्ये आपलं स्वप्न बघणं हे सर्रास भारतात होतं. आणि आपल्याकडे ते सर्रास होतं, त्यामुळे आपल्याला वाटतं की हे असंच असतं. ते तसं नसतं. जगामध्ये आपला भारत देश हा एक अजूबा आहे, जिथे संस्कार, संस्कृती ह्या गोष्टींवरती इतका भर आहे की आपल्याला त्या अशाच असतात अशा वाटतं. पण तुम्ही लक्षात घ्या, आता दुर्दैवाने आता मी लहान असताना पहिले काही वर्ष शाळेत आम्हाला शिकवायचे संगीत, नंतर बंद झालं. आता बंदच आहे. कुणालाही कला शिकायची असेल, क्रीडा शिकायची असेल, तर सगळ्या काही गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत. मग त्याच्यानंतर त्याच्याकरता लागणारे पैसे, त्याच्याकरता लागणारा
जो वेळ असतो फक्त तुमचाच नाही ना, तुम्ही त्या वयामध्ये गाडी चालवत नाही, मग तुम्ही पोचता कसे? आई वडीलच घेऊन जातात ना तुम्हाला. हे रोजचं होतं. आम्ही रोज एकदा क्रिकेट खेळायला जातो, एकदा हे खेळायला जातो, बॅडमिंटनच्या क्लासला आई घेऊन जाते, क्रिकेटच्या क्लासला वडील घेऊन जातात, मग विकेंडला. हे 24च तास जेव्हा प्रत्येकाकडे असतात तेव्हा आपल्याला वेळ बरोबर आपल्याला हवा तेव्हा मिळतो कसा हो? तो आपण मिळत नाही, त्याच्याकरता कोणीतरी सॅक्रिफाईस करत असतं. तो सॅक्रिफाईस चटकन आपल्या लक्षात येत नाही. आपण त्या स्थितीत आल्यानंतर आपल्याला तो लक्षात येतो. पण हे आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या गुरूंचं ऋण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवण्यासाठी. व्हेरी ट्रू सर. हे तुम्ही खूप छान म्हणालात की वेळ, कारण आता आपल्याला कळतं की वेळेचा केवढा महत्त्व आहे. आपण द्यायलाच तयार नाही आहोत वेळ, पण त्या काळात आपले आई वडील आपल्यासाठी एवढा वेळ द्यायचे. तर सर तुम्ही शाळेबद्दल म्हणालात की तुम्ही शाळेत पण आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज असायच्या परफॉर्म करायला. तर सर तुमची पहिली परफॉर्मन्स जी तुम्हाला आठवते, पहिला लाईव्ह शो तुमचा, आणि त्यावेळेसचे तुमचे इमोशन्स काय होते? तुम्हाला कसं वाटत होतं? अँक्शियस वाटत होतं? मी खूप लहान होतो पहिल्यांदा ना, तो लाईव्ह शो होता हे आता कळतंय. अच्छा. तेव्हा काय मी सांगितलं मगाशी तसं एका काकड आरतीमध्ये मी गोंदवलेला होतो. पहाटेच्या वेळेला सकाळी मला तो सदरा घालतात तो घातला, आणि काकड आरतीमध्ये परफॉर्मन्स म्हणजे का, तर आरती करणारे हजारो लोक होते तिकडे, काकडा करणारी. पण माझ्याकरता आम्ही काय काकडा आरतीच करत होतो, त्यामुळे मी एक कुठलं तरी महाराजांचं पद गायलो, देवपूजा माझी देवपूजा, एवढंच मला आठवतंय. अच्छा, हा लहानपणीचा. हो. आणि तेव्हा तर ऑफकोर्स तुम्हाला असं म्हणजे असं इंट्रोड्यूस नसेल केलं की महेश काळे द सिंगर, नाही. करेक्ट? पण जेव्हा तुम्हाला इंट्रोड्यूस केलं गेलं म्हणजे असं एक असतं की आज येणार आहेत आता स्टेजवरती महेश काळे, तो परफॉर्मन्स कोणत्या वर्षी घडला आणि तेव्हा तुमचं काय फिलिंग होतं? मला नाही आठवतो. मी खरं सांगू का तुम्हाला, आत्ताही अशी म्हणजे अनाउन्समेंट होतच असणार म्हणा, पण स्टेजवर जायच्या आधीचे काही क्षण असतात ना, ते खूप अंतर्मुख इंट्रोस्पेक्टिव्ह करणारे असतात. त्या मोमेंटमध्ये तुम्ही जितकं स्वतःला एकवटून ठेवाल, म्हणजे आपण ध्यान धारणा म्हणतो ना, की त्या एका भूमिकेमध्ये जातो तुम्ही. कुठल्या तरी एक सुंदर पायस अशा स्टेटमध्ये जायचा प्रयत्न करत असताना त्यावेळेला सगळं आजूबाजूचं जे जग असतं ते झूम आउट होतं आणि त्याच्यात फक्त झूम इन होतात. त्यामुळे मला नाही आठवत की पहिला क्षण कुठला काय. आता लहानपणापासून मी गातोय झालंच असेल, पण म्हणजे जे गाणं मी बाहेर जाऊन गाणार आहे ना, ते आतमध्ये वाजत असतं. म्हणजे तुम्ही पाहाल स्पोर्ट्समन सुद्धा जे असतात, आता मी इतक्यातच एक बॉक्सिंगची मॅच बघितली, असे का करत असतात? ते काय बॉक्सिंग करत नसतात. का करत असतात? ते त्या धारणेत असतात की आता ना मी असा खेळणार आहे, असा पंच मारीन, असा अपर कट मारीन. ते आतमध्ये खेळत असतात, खेळ सुरू व्हायच्या आधीच. तसंच आम्ही गवई जे आहोत ते आतमध्ये गात असतो. आणि जेव्हा तुमच्याबरोबर गाणं असतं तेव्हा कुठली अनाउन्समेंट आणि कुठले शब्द तुम्हाला लक्षात राहणार आहेत? हे मला खूप ट्रू वाटतं, कारण ते गाणं आपल्या हृदयामध्ये वाजतच असतं, म्हणजे अननोईंगली बॅक एंडला चालूच असतं. आता हा इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी सुद्धा तुमचं जे सुंदर गाणं आहे हे सुरांनो चंद्रवा, ते माझ्या माइंडमध्ये तेव्हा एवढं चालत होतं की मी ब्लॅक झोन आउट होत होतो की माझ्याशी एखादा व्यक्ती बोलते, माझा कॉलिग आहे तो बोलते, पण माझ्या माइंडमध्ये तेच चालू आहे. तर मी तर आता गाईन तर थोडं विचित्रच वाटेल, पण तुम्ही आज आहात इकडे आमच्या स्टुडिओमध्ये, आमच्यासाठी थोडे लाईन्स हे सुरांनो चंद्रवाच्या काही जर झाल्या तर. त्याची कमीत कमी 100 ते 200 प्रत ऑलरेडी आहेत. आपण आणखीन एक त्याच्यात भर पाडूयात. चांदण्यांचे कोश माझ्या, चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला पोचवा सुरानो चंद्रवा, सुरानो चंद्रवा. अमेझिंग अमेझिंग, खूपच छान सर, खूप. आता मला कळतंय की जर मी गायलो असतो तर केवढं वाईट वाटलं असतं. सगळेच इकडे हे झालं असते. कायम लक्षात ठेवा,
चांगलं गाणं कुठलं, तर जे गाताना छान वाटतं ते चांगलं. इतकंच लक्षात ठेवावं प्रत्येकाने. ऐकायला चांगलं वाटतं ते चांगलं गाणं का, होय, पण त्याआधी जे गायला आवडतं ते चांगलं गाणं. कारण स्वतःला दुःखी ठेवून कोण माणूस दुसऱ्याला सुखी ठेवू शकतो? कोणी ठेवू शकत नाही, काही काळाकरता ठेवू शकतो. तुम्ही गात राहा. ऐकू कसं येतंय, कोणाला काय वाटतंय ह्याची तमा बाळगू नका. कारण त्यातनं जी ऊर्जा मिळते ना, ती ऊर्जाच तुमच्याकडनं आणखीन छान आणखीन छान आणखीन छान गाऊन घेते. आणि ह्यालाच साधना करणं आणि रियाज करणं सातत्याने म्हणतात. त्यामुळे सगळ्यांनी गावं. कधीही गाणं हे जज कसं करावं, कानाला कसं वाटतंय असं नाही, आपल्याला अंतःकरणात कसं वाटतंय आपण गात असताना त्यावरती ठरवायचं आपलं गाणं. त्यामुळे तुम्ही गा. माझ्यासारखं गाऊन काय कराल? मी असताना माझं गाणं मी गाईन ना, तुमचं गाणं तुम्ही गा. बरोबर आहे. जगाला आता महेश काळे 2.0 नकोय, रितेश गाडगे आहे तर त्यांनी हवा जरी असला तरी 1.0 बरा आहे की, बराच आहे, बेस्ट आहे. तोच रियाज करून 2.0 होईल. आहे, मला तर याच्यामध्ये खूप विश्वास आहे. आणि तुम्ही ऑलरेडी झालाच आहात. तर आता तुम्ही म्हणालात की मनाला जे आवडतं ते गाणं बेस्ट, म्हणजे तुमच्या आत्म्यातून जे गाणं येतं, एक स्माईल येते गाताना. तर आता मी गायलो नाही कारण थोडं अँशियस, थोडं एक एक्साइटमेंट फील होते, हँड स्वेटी होतात, कोल्ड स्वेट होतात हाताला. तर सर आज सुद्धा जेव्हा तुम्ही स्टेजवरती जाणार असाल त्या क्षणाच्या आधी, जसं तुम्ही म्हणाल एक झोन आउट झोनमध्ये असता तुम्ही, एकदम म्हणजे सिंगल सोल असता तुम्ही, तेव्हा वर्ल्ड सायलेंट झालेलं असतं. आज पण तुम्हाला तसंच होतं किंवा आज तुमचं काही अँशियसनेस किंवा एक्साइटमेंट वाढते असं काही? अहो, गाणं म्हणजे ही क्रिया जरी असली ना लोकांकरता, तरी गाणाऱ्याकरता त्या स्वरातनं देवाला भेटायचा प्रयत्न करणं, त्याला प्रार्थना करण्याचा आहे. देव तुम्हाला भेटला तर काल भेटला म्हणून तुम्ही आता तुमचं 80 वर्षाचं वय झालं म्हणून देव भेटला मग तुम्हाला असं नसतं. तुम्ही 1000 वेळेला जरी गायलात तरी ती 1001 असलेली मैफल आहे ना, परत त्याच देवाला, त्याच शरण भावनेनी. कारण जे वाटतं ना गाताना ते सांगता येणं फार अवघड आहे हो. त्या वाटण्याकरता आपण रियाज करत असतो. त्या म्हणजे बाकीचा चरितार्थ चालतो, पण ती जी मोमेंट असते ना गाण्याबरोबरची, जी काय होतंय कळत नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या करवी होतंय, पण आपण करत नाहीये. म्हणजे ह्याच्यामध्ये काय ना, देर इज डिव्हाइन इंटरव्हेन्शन. डिव्हाइन इंटरव्हेन्शनची सवय होऊ शकत नाही. कारण डिव्हिनिटी ही सगळ्या काय म्हणता आपल्या ह्याच्या पलीकडली आहे. त्याची उत्कंठा ही तुम्ही रोज गाताय म्हणून कमी होणं शक्य नाही. त्यामुळे ती नाही होत. हात स्वेटी होत आहेत, तो देवाचा आशीर्वाद म्हणा. जेव्हा हात स्वेटी व्हायचे थांबतील ना, तुमचं गाणं तितकं पुढे जाणार नाही. तुम्हाला रिअलायझेशन होत आहे तुमच्या पाठी एक एनर्जी आहे, ऑफकोर्स, म्हणून तुमचे हात स्वेटी होत आहे. तुम्हाला स्वतःला इंट्रोस्पेक्शन करता, जसं तुम्ही म्हणालात, ते म्हणजे एक तुम्हाला साईन आहे की तुम्ही काहीतरी आहात. यू आर मेकिंग समथिंग गुड, यू आर डुईंग समथिंग, तुम्ही काहीतरी घडवताय, त्याची साईन असते ही. घडवताय म्हणजे काय ते म्हणतात ना, बोलविता धनी वेगळाची. आपण फक्त निमित्त असतो. आणि हे परत मी तुम्हाला सांगतो, एक क्लिशे वाटेल, पण आपण म्हणतो ना आज मी असं करणार, आणि होतं का होते? तसं नाही होत. म्हणजे कोण ठरवते तुमचं? तुम्ही नाहीच ठरवतात ना. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. मिथ्या धाव मनाची, मर्जी देवाची, कुदरत की गती न्यारी. हे सगळे संतांनी जे सांगून ठेवलंय ते याकरताच सांगितलंय की आपण माध्यम असतो. फक्त माध्यम असाय करता म्हणजे प्युअर कॉपर विल कंडक्ट बेस्ट इलेक्ट्रिसिटी की नाही, म्हणून आपण प्युअर कॉपर व्हायचं जर आपल्याला इलेक्ट्रिसिटी. तसंच जर गाणं मी मीडियम असणार असेल गाणं, तर मला ती जितकं शुद्ध, जितकं सरळ, जितकं शांत, जितकं निर्मळ राहता येईल तितकं राहायचा प्रयत्न करायचा. मनुष्य आहे, दोष नक्कीच असतील, पण आपल्या उद्देशामध्ये तरी दोष असू नये. इथपासून सुरू करायची आणि मग देन द मीडियम इज टेकन ओव्हर बाय द डिव्हाइन, आणि म्हणजे काय घडायचं असेल ते घडतं.
व्हेरी ट्रू सर. आणि तुम्ही जे म्हणालात त्यामध्ये मला पण एक ऍड करायला आवडेल की जब अपने मन की नाही होती तो ऊपर वाले के मन की हाँ, होती. बिलकुल. फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायला आवडेल की महेश काळेजींनी मला ऑफिशियली सांगितलं की दादा म्हणू शकतो, तर मी महेश दादाच म्हणेन. महेश दादा, जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स करता, कॉन्सर्ट वगैरे करता, आता तुम्ही म्हणालात की देवाचा त्यामध्ये हात असतो किंवा युनिव्हर्सच्या एनर्जीचा त्यामध्ये हात असतो. तुमची एनर्जी मी पाहिली आहे स्टेजवरती, त्यामध्ये कोणाचा हात आहे? काय राज आहे तुमच्या एवढ्या एनर्जेटिक परफॉर्मन्सेसचा? आणि ते पण तासन तास, असं नाही की 1 तास थांबला 2 तास थांबला. काय आहे सर याच्या पाठी राज? नाही माहिती हो. काय राज काय सांगणार मी तुम्हाला. कसं म्हणजे गावंसं वाटतं, छान वाटतं. जितकं गातो तितकी ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळाली की परत गावंसं वाटतं. त्यामुळे तासनतास घडतं. मी तुम्हाला सांगू का, सहलीला जाता तुम्ही त्या दिवशी खायचं विसरता. जो डबात असतो आणलेला असतो तो सुद्धा डबा राहतो, कारण आपण खेळण्या कुठून आणता हो एनर्जी? काही त्याला समीकरण आहे का, काही फॉर्म्युला आहे का? नाही ना. त्या तुम्ही त्या एका काय म्हणतात, पजेस्ड असताना, तसं गाण्याने मी पजेस्ड आहे, पछाडलेलो आहे. कुठून ऊर्जा मिळते मला माहीत नाही, पण मला गाण्यातनंच ऊर्जा मिळते. मला गाणं गायल्यानंतर ऊर्जा मिळते. ते समोर असलेल्या रसिकांना आवडल्यानंतर ते प्रेम करतात, त्यातनं ऊर्जा मिळते. रियाज करत असताना नवीन काहीतरी लोकांना ऐकवावं ह्याची ऊर्जा मिळते. नवीन एखादी चाल करतो त्याची ऊर्जा मिळते. नुसता गाण्याचा विचार करत असलो आणि गाण्याने किती आनंद आपल्याला दिला आहे याचा विचार केलो तरी ऊर्जा मिळते. तर या सगळ्यातनं असणार कदाचित. मी म्हणजे काय आता 4 तासाचं मी काहीतरी पितो असं काही नसतं होतं. असं काहीच नाही ना. म्हणजे आमच्या व्ह्युअर्सला जाणून घ्यायला आवडेल की महेश काळेजींची एनर्जी येते कुठून. मग त्याचा आन्सर एवढंच आहे की सगळ्यांची आवड आहे. माझी काही वेगळं ठिकाण नाही. आणि तुम्ही जसं म्हणालात की डब्बा खायला विसरतो, आज मी सुद्धा विसरलो. अरे. आज जसं मला कळलं की तुमचा इंटरव्ह्यू आणि पॉडकास्ट मी घेणार आहे, तर मी पण काही खाल्लं नाही, पण एनर्जी येते. आत्ता पण मला एनर्जेटिक फील होते. मला कळते की तुम्ही काय म्हणताय. तुमच्या माइंडवरती सगळं, तुमच्या मेंदूमध्ये सगळं. तुम्हाला जर एनर्जी आणायची आहे, तुम्ही पॅशनेट असाल तर आणू शकता. एनर्जी तर आपण आणतो, पण शेवटी शरीर आहे. हे वापरलं गेलं, जसं का तुम्ही बायसेप कर्ल्स केलात, दुखतात, टिअर होतात, दुसऱ्या दिवशी काम नाही करत, तशा प्रकारे सोरनेस असते. तर तुमच्या व्होकल कॉर्ड्सचं काय? तुम्ही एवढे तासनतास जेव्हा परफॉर्मन्सेस करता तरी पण तुम्ही महिन्यातून कमीत कमी मी पाहिलं म्हणजे 5 ते 15 तुमच्या ॲव्हरेज परफॉर्मन्सेस आहेत. कसं हे घडते? व्होकल कॉर्ड्सला रिलॅक्सेशन करायसाठी काय एक्सरसाइजेस, तुम्ही कशी काळजी घेता तुमच्या व्होकल कॉर्ड्सची? ते मगाशी सांगितलं ना तुम्हाला, 10वीच्या सुट्टीपासून मी तासन-तास रियाज करायचो. हां, ते बरेच बायसेप टिअर होऊन आता बिल्ड झालेले आहेत. त्यामुळे आता जे वजन उचलतो त्या बायसेप्स करता इतकं नसतं. अच्छा. म्हणजे 6-6, 8-8 तास आम्ही रियाज केलेला आहे अनेक वर्ष. मग गाणी काय 2-4 तासाचीच असतात ना, आणि ती रोजही नसतात. त्यामुळे पुरतं. तुम्ही म्हटलात तसं आरोग्य, शरीर स्वास्थ्य ठेवणं हे गरजेचं आहे. त्याचं कारण, जे शरीर तुम्हाला सगळीकडनं घेऊन जातं आणि गायला मदत करतं, त्या शरीराचं संगोपन करणं ही आपली जबाबदारी आहे. त्याशिवाय तुम्ही फंक्शन करू शकत नाही. मग ते स्वस्थ ठेवण्याकरता मी तुम्हाला म्हटलं तसं मला स्पोर्ट्सची पहिल्यापासून आवड आहे. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली पॅरलल ट्रॅक्समध्ये या दोन्ही गोष्टी घडत होत्या. आता दुर्दैवाने माझ्या ट्रॅव्हलमुळे मला पूर्वी मिळायचा तितका वेळ मिळत नाही, पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी पटकन, मी आता पिकल बॉल खेळत होतो. हे नवीन फॅड आहे ते सध्या, तर मला आवडतं. मी या येण्यापूर्वी पिकल बॉल 2 तास खेळून आलो आहे. अशा काहीतरी शक्कल घडवायचा प्रयत्न करतो. मी जेव्हा परदेशात जातो, निसर्गरम्य ठिकाणी जातो, तिथे मी तासनतास चालतो. फ्रेश एअर, नेचर ऑलवेज हॅज अ वे ऑफ हिलिंग यू. या गोष्टी करतो. म्हणजे तुम्हाला आवड तर आहे फिटनेसची, पण ऑफकोर्स तुमच्या टायमामुळे तुम्हाला मिळत नाही. तर तुम्ही फ्री स्टाईल वर्कआउट ज्याला आपण म्हणतो, गो वॉकिंग, चालतोय, रनिंग करतोय, पिकल बॉल जसं तुम्ही म्हणाल, मला पण खूप आवडतो. पाहिलाय मी, अजून मी खेळलो नाहीये, पण माझा एक मित्र आहे, साधारण टेबल टेनिस, लॉन टेनिस आणि बॅडमिंटन मिक्सचर आहे. याला घातलं, खडखड खडखड कडून बाहेर टाकलं तर पिकल बॉल आलाय. ऍक्च्युली मला पण हेच वाटलं. मी पहिला रॅकेट पाहिला, बोललो हे काय विचित्र काहीतरी गोष्ट आहे. नंतर मी बॉल पाहिला, बोललो अरे हा तर टेबल टेनिसचा बॉल दिसतोय. बरोबर. टेबल टेनिसच्या रॅकेटनी प्लॅस्टिकच्या बॉल बरोबर साधारण
फसलेलं बॅडमिंटनचं कोर्ट टेनिस सारखं दिसायला लागल्यानंतर नाही, छान आहे पण खेळ, छान आहे. छान आहे. पण मला शेवटी खूप तुम्ही छान म्हणालात, म्हणजे चांगला तर आहेच खेळ, मजा तर येतेच. हो, खूप. पण तुम्ही आरोग्याबद्दल म्हणालात की शरीराची तुम्ही काळजी घेता. एक तर फिटनेस झाला, सेकंड इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट आहे ते आहे जेवण. हम्म. महेश काळेजी काय वेगळं जेवण खातात? अहो, आता माझ्याकरता काय मार्स वरती काही उगणार आहे मी तोडून म्हणतोय असं काही नसतं. तरी पण सर मी काही पर्टिक्युलर तुमच्यासारखा डाईट टिप्स हसतो, तुमच्याकडून? खेळतो, श्वासही तोच घेतो जो तुम्ही घेताय. फक्त मी ना अतिरेक करत नाही कुठल्याही गोष्टीचा. हम्म. वेळेवरती खायचा प्रयत्न करतो. पोर्शन्स जितकं वाटतं तितकं. जिभेचं खूप जास्ती ऐकत नाही. कसं आहे ना, मी तुम्हाला सांगतो, इट्स अ व्हेरी इझी चॉईस फॉर मी. मी आता गाणं गाण्यासाठी ज्या गोष्टी करायला लागतात, कारण कुठल्याही ठिकाणी गेलो तरी मी तिथे हजारो लोकांना मी गायल्यानंतर जर आनंद मिळणार असेल, तर त्या हजारोंच्या आनंदाकरता कुठल्या तरी छोट्या काळाकरता जिभेचा आनंद मला जर दूर ठेवता आला तर इट्स अन इझी चॉईस ना. तर तसा मी ठेवतो. पण मी फार काही खूप कडक काही पथ्य पाळतो असंही नाही. असं नाही. मी सगळं खातो. इतक्यातच मिसळ खाल्ली, मला आईस्क्रीम खायला आवडतं. फक्त अतिरेक केला तर तुमच्या आरोग्यावरती त्रास येतो. अच्छा, मिसळ कुठची फेवरेट आहे तुमची? पर्टिक्युलरली कुठचं आहे? मी पुण्याचा आहे, अच्छा. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, पहिली जी चव तुम्हाला लागते ना ती तुमची आवडती चव असते. तुमच्या आईच्या हातची तुम्हाला जर चव आवडत असेल तर तुमचा रेफरन्स पॉईंट तो असतो की ह्याच्यात मीठ कमी आहे का जास्त आहे, हे माझ्या आईच्या रोज खाल्लेल्या अन्नावर तर माझं असतं, त्याच्यात कमी जास्ती काही नसतंच. तसंच पहिली मी जी मिसळ खाल्ली, मी पुण्याचं असल्या कारणाने मी पुण्याची मिसळ खूप खाल्ली अगोदर. माझे वडील खूप चांगली मिसळ करायचे. इतक्यातच तुम्ही म्हटलात कुकिंगचं, मी माझ्या विद्यार्थ्यांकरता 70-80 लोकांकरता मिसळ करून त्यांना खायला घातली. ती पुण्याच्या पद्धतीने केली. पण मी जातो तिथे मला त्या ठिकाणचं खायला खूप आवडतं. नाशिकची लोक म्हणतात आमची मिसळ आहे, नागपूरची म्हणतात आमची मिसळ आहे, कोल्हापूरची म्हणतात आमची मिसळ आहे. सगळ्यांची आहेच आहे की, आणि त्यांची म्हणून खायची वेगवेगळ्या पद्धतीनं. तसंच मला परदेशात गेल्यानंतर तिथलंही खाणं खायला आवडतं. मला मुहम्मारा नावाचं एक अक्रोड आणि बेल पेपरला आपल्याकडे काय म्हणतात, भोंगी मिरची, ती लाल भोंगी मिरची, दोन्ही गोष्टी वाटल्यानंतर त्याचं जे मिश्रण होतं त्याला मुहम्मारा म्हणतात. मला बाहेर आवडतं, तुम्ही खा, तुम्हाला आवडेल. आपल्या इकडे मिळतं मुंबईमध्ये? आता काय दोन्ही मिळतं, अक्रोड आणि हे कुठायचं काय कुठायचं असं जनरली त्या जिओ मॉल मध्ये मिळतं. त्याची चव थोडी वेगळी होती, तर तिथे मी खाल्लं होतं, थोडं वेगळं होतं, पण तुम्हाला अंदाज येईल. मला असं चव अक्रोड आणि भोपळा मिरची, ढोबळी मिरची, ती पण रेड बेल पेपर. ओके, नक्कीच सगळ्यांनी आठवण ठेवा ही रेसिपी. यंग सिंगर्ससाठी आता तुम्ही म्हणाला, जसं तुम्ही हेवी लिफ्टिंग केली आहे तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच, तुम्ही एवढी हेवी लिफ्टिंग केली की आज तुमची ही जी व्होकल कॉर्डची मसल आहे एवढी स्ट्रॉंग आहे की हलक्या फुलक्या गोष्टींनी काही होत नाही. यंग सिंगर्स जे ॲस्पायरिंग सिंगर्स आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट्स वाजवणारे सुद्धा लोक आहेत, त्यांना तुम्ही टॉप 3 टिप्स काय द्याल त्यांच्या स्टार्टिंगपासून, जे बिगिनर्स आहेत त्यांच्यापासून? आणि मला सुद्धा, मी पण आता थोडं बिगिनरच आहे. काय पुन्हा मी सांगतो, असं काही मी वेगळं सांगणार नाही. कदाचित मी थोडंसं वेगळं करतोय आयुष्यामध्ये म्हणून मला सिन्सिअरली थोडं घेतील. पण पहिली असते सिन्सिअरिटी ऑफ इंटेंट. तुमचा उद्देश प्युअर आहे ना हा बघायचा. सेकंड, कमिटमेंट टू द प्रोसेस. नाही, आता उद्देश आहे तो नुसता उद्देश लिहून होत नसतो, ते सातत्याने करायला लागतं. त्यामुळे ते कमिटमेंट टू द प्रोसेस अँड द डिसिप्लिन टू द कमिटमेंट. ही जी कमिटमेंट ती आजच करायची नाही, ती रोज करायची आहे. याकरता आता मी तुम्हाला सांगितलं, आहार, या 3 गोष्टींकरता मी जेव्हा बघायला लागतो ना, तेव्हा आपल्या आपण माझा आहार ठीक होतो, तेव्हा आपल्या आपण दारू नशा ह्याच्यातनं दूर राहतो. मला या गोष्टी, मला इतकं गाण्याचा हाय असतो की एरवी कुठल्या सिगरेट आणि दारूची मला गरज लागत नाही, कारण मी तसाच मस्तीमध्ये असतो. आय एम बस्ड बिकॉज ऑफ म्युझिक. त्याला म्हणतात हाय ऑन लाईफ. त्यामुळे या 3 गोष्टी बघितल्या. आणि प्रत्येकाला माहीत असतं, प्रत्येकाच्या आतमध्ये एक मोरॅलिटीचं कंपस असतं, ज्याला मी राम म्हणतो. त्या आतल्या रामाला विचारा,
तो राम कधीही खोटं बोलत नाही, फक्त त्याचा आपण ऐकतो का ऐकत नाही याच्यावरती आपण काय पुढे करू हे ठरत असतं. आणि रियाजबद्दल जसं तुम्ही आता टिप्स दिलात की गोष्टी करायच्या असतात, तुम्ही आजच्या काळात सुद्धा, आज सुद्धा ह्या दिवसांमध्ये, ह्या महिन्यांमध्ये किती वेळा रियाज करता हफ्त्यातून, दिवसातून? आता काय ना, रियाज ह्या प्रक्रियेला नुसतं बसून गायलो म्हणजे रियाज नाही. अच्छा. किंवा म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीचा रियाज करायचो ना, त्या पद्धतीचा तितका सातत्याने आता रियाज करता येत नाही. आणि कारण काय होती ती पद्धत जरा सांगाल तर ती सकाळी आमच्या व्ह्युअर्सला ऐकायला आवडेल नक्की महेश काळेंजींची पद्धत काय? उजेडाच्या खूप आधी उठायचं, तंबोऱ्याबरोबर डोळे मिटून ओंकार साधना करायची. मग ती झाली 3-4 तास की थोडा वेळ थांबायचं, मग पुन्हा बसायचं. मग रागाचे पूर्वांगामध्ये म्हणजे लोअर रेजिस्टरमध्ये, सकाळी गळा आपला थोडा खाली असतो ना, लोअर रेजिस्टरमध्ये हळुवारपणे एकच फ्रेज अनेक वेळेला घोटत बसायचं. ते झाल्यानंतर परत थोडा वेळ थांबायचं. मग त्याच रागामध्ये एखादी बंदिश घ्यायची, त्याची स्थायी म्हणजे एकच स्टँजा परत 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 गात बसणं. ते झाल्यानंतर पुन्हा थांबायचं. त्याच्यानंतर एकच पलटा करायचा. पलटा म्हणजे रन्स म्हणतो आपण ज्याला. तो एकच रन घ्यायचा आणि तो पिसून काढायचा 1000 वेळाला. थांबायचं. तोवर सकाळ लोटते. मग जेवायचं. जेवण झाल्यानंतर पुन्हा बसायचं. दुपारचा एखादा रास घ्यायचा. याच गोष्टी करायच्या. त्याच्यात काही अवघड काही नसतं. मी तुम्हाला अवघड काय असतं मी ते, द कमिटमेंट टू द प्रोसेस इज द मोस्ट डिफिकल्ट. असं काही नाही की किती काय म्हणूया 200 किलोचं मी वजन उचलतोय, तुम्हाला काही नाही, असं काही नाही आहे. तेच 50 किलोचं वजन आहे, फक्त तुम्हाला दिवसातनं 10 वेळा उचलायचं आहे. ते जे उचलतील ते हट्टेकट्टे होतात, ना की 200चं एकदा उचलणारा. त्याला कदाचित पाठीची इजा होते आणि तो परत कधी वजन उचलत नाही. पण मी एक बुक वाचली ॲटॉमिक हॅबिट्स, त्यामध्ये एक लाईन आहे, त्यांनी मला खूप क्लिक झालं की जे तुम्ही म्हणालात एक्झॅक्टली तेच म्हणाले. त्यामध्ये असं विचारलं गेलंय, व्हॉट सेपरेट्स अ सक्सेसफुल पर्सन फ्रॉम अन अनसक्सेसफुल पर्सन ऑर अन ॲथलीट. तर त्या व्यक्तीने, तो एक कोच आहे त्यांचा, त्यांनी सिम्पल एक प्रोसेस सांगितला. पहिला त्यांनी जेनेटिक्स वगैरे सांगितलं. फायनली तो एक स्टेटमेंट म्हणतो, ओनली थिंग दॅट सेपरेट्स अ सक्सेसफुल ॲथलीट फ्रॉम अन अनसक्सेसफुल ॲथलीट इज दॅट ॲथलीट can come every day and do the same boring thing on repeat. Same boring process. That is what separates. Consistency is the key. Nothing else. आणि तेच तुम्ही आता सांगितलं ते खरंच आहे. रियाज जसं तुम्ही म्हणालात, आजच्या काळात लोक ॲक्च्युली वेळ नाही घालवत आहेत. वेळ कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीमध्ये घालवत आहेत. स्क्रोलिंग, इंस्टाग्राम वगैरे. तुम्ही बाय द वे तुमच्या फ्री टाईममध्ये, बिंच टाईममध्ये तुम्ही काय करता? हे सगळं करतो मी. फक्त मी तितका वेळ कदाचित करत नाही जितका वेळ बाकीच्या लोकांना. मला सगळं, मी सांगितलं असं, मला नेचर खूप आवडतं. मला वाचनाची खूप आवड आहे, पण आता प्रवासामुळे डोळे थकतात. मग मी ऑडिओ. व्हॉट यू लिसनिंग टू? आता काय ऐकताय रिसेंटली? मला ना आता इतक्यातच एक विक्रम सेठचं पुस्तक मिळालंय, द इक्वल म्युझिक नावाचं. आणि रॉबिन शर्मा यांचं 5 AM क्लब. 5 AM क्लब माझ्याकडे पुस्तक आहे, वाचलंय. ह्या 2 गोष्टी आहेत, त्या वाचतोय. मग पॉडकास्ट मला काही बोलतोय महाराष्ट्र तुम्हाला आवडेलच नक्की लवकरच. बोलतोय महाराष्ट्राचा पॉडकास्ट. आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही स्क्रोलिंग करता आणि तुम्हाला एवढं फार इंटरेस्ट नाही, पण तुम्हाला एक खूप छान पेज सजेस्ट करतो. बोलतोय महाराष्ट्राचे रील्स आणि युट्यूब शॉर्ट्स नक्की पहा, तुम्हाला मजाच मजा येईल. जरूर येईल, मी नक्की जाऊन बघेन. तुम्ही पण बघा. हा भेटला आम्हाला प्लग इन. आता तुम्ही लाईव्ह कॉन्सर्ट्स वगैरे करतात, जसं का तुम्ही तर खूपच केले आहात. तो एक्सपिरियन्स तर तुम्ही सांगितलात, पण काही गमतीशीर किस्से, काही फनी मुवमेंट्स आपण म्हणतो, खरंच तुम्हाला ज्यांनी खरंच चकित केलं, काय की आता तुम्हाला एक्सपेक्टेड तर सर्वच आहे, कारण तुम्ही पाहिलं एवढ्या वर्षानुवर्ष. नाही, असं काही कोणी बघितलेलं नसतं वर्षानुवर्ष. पण स्टार्टिंगच्या सुरुवातीच्या स्टेजेसला असं काही अनएक्सपेक्टेड घडलंय? अनएक्सपेक्टेड सुद्धा. आता मी रिसेंटली पाहिलं, पुण्याच्या कॉन्सर्टमध्ये तुमच्या पुण्याच्या लाईट्स गेले होते आणि तुम्ही बडोद्याच्या तर तुम्ही तिकडे परफॉर्म केलं विदाउट लाईट्स, आणि तो खूपच अविस्मरणीय एक्सपिरियन्स म्हणतात ज्याला, ते होतं. असेच अनएक्सपेक्टेड आणि फनी मुवमेंट्स काही सांगाल तर आम्हाला? फनी मला माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो, इतक्यातच पुण्यामध्ये माझं गाणं होतं अभंगवारी नावाचा कार्यक्रम. तर मी गात असताना समोरून एक ढब्बू मधमाशी आली. मी म्हटलं, अरे नको येऊ असं गातच असताना, म्हणजे मनात म्हटलं, ती येऊन इथे बसली. म्हटलं नको चावू, तर ती काचकन चावली. आणि हे सगळं गाणं चालू असताना बरं का, ते समोर 2-4 हजार लोक बसलेली आहेत. प्रसाद ओक माझ्या शेजारी बसले होते. मी म्हटलं, तिने ते सोडलाय का काटा?
म्हटलं बघतो हे सगळे ते म्हणजे आम्ही चालूच आहे. विठ्ठलाचे वार करी गातायत. ते गेलाय खरे काटा मला दाखव. मग तो काढला, मग तिथनं रक्त यायला लागलं. ते मी असं हे सगळं गाणं गात असताना चालू होतं. मग ते काटा काढल्यानंतर चक्कर आली थोडीशी. अशा गमतशीर पण मजा कशी असते ना, हे जे घडत असतं ते आता पुण्यात ज्यांनी ऐकलं होतं त्या लोकांना तुम्हाला लक्षात येईल की इथे काहीतरी पळसलं होतं, काहीतरी झालं, पण इतकं सगळं झालं हे लक्षात येत नाही. आणि तीच मजा आहे की ते म्हणतो ना कमिटमेंट टू द प्रोसेस असते ना. काय झालं असतं, मी म्हटलं 5 मिनटं आपण थांबूया, मी जाऊन लावून येतो, काय करून येतो, तर थांबलीच असती की लोकांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. बरोबर. पण त्या ह्याच्यामध्ये आपण म्हणतो ना संचारलेलं असतं संगीत. जेव्हा संचारतं तेव्हा तुम्हाला अशी मधमाशी वगैरे काही फार करू शकत नाही. तर मधमाशी पण कोणीतरी प्लांट केलेली असावी, कारण येऊन तुमच्या चेहऱ्यावरती बसली आहे. नाही असं असेल माझं, काय म्हणतात, आय मस्ट बी ॲज स्वीट ॲज हनी. ओ ट्रुली ते तर आहेच. म्हणजे एवढं गाणं आवडलं की निसर्ग स्वतः आला की हे घे माझं बक्षीस तुला. तर महेश दादा चांगलंच दिलं बक्षीस. तर महेश दादा हे एक अनएक्सपेक्टेड झालं, पण आता हे फनी मुमेंट्स होते, पण असा कोणता एक क्षण जो काही क्षण आपल्याला आयुष्यात आहे ना ते आठवणच राहतात. एखाद्या फॅननी, एखाद्या व्यक्तीनी तुमची अशी प्रशंसा केली किंवा असं काहीतरी म्हणाले तुम्हाला किंवा काहीतरी गिफ्ट आलं, असा कोणता मुवमेंट तुमच्याकडून जो तुम्हाला एकदम अजून आठवण? खूप आहे. मुंबईमध्ये षण्मुखानंदला माझं गाणं होतं. ते गाणं झाल्यानंतर मला लोकांना भेटायला आवडतं. मी भेटलो लोकांना. त्यातल्या एक ताई होत्या, साऊथ इंडियन असाव्यात. माझा हात ओढून घेतला, आय वॉन्ट टू टेल यू समथिंग असं म्हटल्या. आणि मग मला इंग्रजीमध्ये जे सांगितलं ते तुम्हाला मराठीत सांगतो. त्या म्हटलं की तुम्ही ते गाणं गात होता ना, माझी मुलगी गेली 14 वर्षाची असताना आणि ती शेवटचे 2 वर्ष हॉस्पिटल आणि त्रासात होती, त्यामुळे मी तिची आठवण काढल्यानंतर मला तेवढीच आठवत होती ती. पण तुमचं गाणं चालू होत असताना मला माझी मुलगी हसत होती आणि तिच्या मागे पांडुरंग उभा आहे असं दिसलं. मी तुम्हाला सांगा, आणि रडत होत्या, खूप घळाघळा रडत होत्या. काय करायचं आहे तर मी आता तुमचं आयुष्यभर रूढी राहीन. मला माहिती आहे की माझ्या करवी झालं ते, पण ते काय माझ्यामुळे झालेलं नाही आहे. पण जेव्हा ह्या गोष्टी आपल्या करवी होतात, वेन गॉड चूजेस यू ॲज अ मीडियम, तर तुम्हाला खूप फील ऑब्लाइज्ड, हंबल, खूप अरे बापरे, देवानी आपल्यावरती केवढी कृपा केली. असंच एक मुलगा, लहान मुलगा होता, तो नंतर त्यांनी सांगितलं, पण तो बिचारा बेंगलोरला माझं गाणं होतं तेव्हा पळत होता, त्याला पकडत होते लोक, बाहेर काढत होते, दुसरीकडनं घुसायचा प्रयत्न करत होता, पकडत होते, काढत. तो कुठेतरी बॅकस्टेजपर्यंत पोचला. म्हणजे मला दिसत होतं ते बाउन्सर लोक येऊ नको. तो रडत होता, सर. मी म्हटलं सोडा. तर त्यांनी मला एक किचन दिली ज्याच्यामध्ये विठ्ठल होतं. म्हटलं सर, आय गॉट दिस फ्रॉम पंढरपुरा. पहिल्यांदा गेलो मी पंढरपूरला. मी किचन देवाच्या चरणी लावून तुमच्यासाठी आलोय. तुमचं गाणं मी रोज सकाळ संध्याकाळ ऐकतो. तर ह्यानी म्हणजे कसं आहे बघा, अशा पण बरेच मोठ्या लोकांनी खूप चांगलं काय म्हणतात आशीर्वाद दिलेले आहेत ते एका ठिकाणी. आणि मग हे इतकं नॉन ट्रान्झॅक्शनल आनंद जर तुम्ही लोकांना देत असला तर त्याचं ते राहतं इथे. आणि तुम्ही मगाशी म्हटलात ना तुम्हाला काय, तर हे ते आहे. त्यांच्या आशीर्वादांवरती या सगळ्या ऊर्जा आणि या अनेक तासांचे जे कार्यक्रम ते होतात. तर मित्रांनो, हा होता आपला गमतीशीर पॉडकास्ट विथ वन अँड ओनली नॅशनल अवॉर्ड विनर महेश काळेजी. तर नक्कीच जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला मराठीतल्या थोड्याफार गोष्टी पण कळल्या, आम्हाला मराठी भाषेपासून ते स्पेलिंग्सपर्यंत सर्व गोष्टी महेश दादांनी आपल्याला सांगितल्या आहेत, तर नक्कीच सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि कळवा आम्हाला की कोणता पार्ट तुम्हाला आवडला. आता जसं रॅप आलं तसं त्यावेळेला काहीतरी आलंच की झंकार बीट्स नावाचे आले होते असले, याच्यावर डिंग 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 डिंग. माझे वडील ऐकायचे. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी येतच. आणि ते येतं म्हणजे काहीतरी काय उत्कंठा असते, तरी सम क्युरिओसिटी दॅट द यंगस्टर्स हॅव. येतं तर गायला लावू नका म्हणजे झालं. सर मला बीट बॉक्सिंग सुद्धा येतं, जर करा ना. असेल तर. गली बॉय जो आला ना त्याच्यातनं सगळ्या ह्या मंडळींचं ऐकायला लागलं. डिवाइनचं ऐकलं मी, सगळ्यांचं ऐकतो. आता काय घे छंद
मकरंद घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद. मी त्यांचं शूट असताना नव्हतो तिथे, पण सचिनजींशी खूप नंतर आम्ही प्रमोशनच्या वेळेला सगळीकडे एकत्र गेलो. एकतर ते त्यांच्या वयाच्या अर्ध्या वयाच्या लोकांना लाजवतील इतकी त्यांच्याकडे एनर्जी आहे. इट इज व्हेरी इन्स्पायरिंग. गाण्यामध्ये आता शास्त्रीय संगीतामध्ये पाहाल तर ऑफकोर्स माझे गुरुजी आहेत, भीमसेन जोशी आहेत, पंडित भीमसेन जोशी आहेत, किशोरीताई आहेत. किती नावं घेऊ, मी सगळ्यांकडनं इन्स्पिरेशन. देशपांड्यांनी त्याची चाल केली आणि माझ्या गुरुजींनी गायलं आहे ते. माझे जीवन गाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिबिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे माझे जीवन.